जो कि 45 नंबर की जर्सी पहनकर देवेंद्र, ऐसा लग रहा है रोहित मैन शर्मा के वो फैन है। अब फॉरवर्ड कवर पर एक खिलाड़ी तैनात रखा है, एक मिड ऑफ, एक पॉइंट, एक कवर और एक शॉट थर्ड मैन। सिलफाटा खोपोलीचं सुद्धा कॅप्टन आले। टॉसची प्रक्रिया होत ओहो, दायरे के बाहर इनफील्ड के ऊपर से कमाल का ये ड्राइव, ऑफ ड्राइव कह सकते हैं इसे, और लॉन्ग ऑफ पर पहला चौका। बद्दल काय सांगाल? आयोजन बहुत ही अच्छा है और आउटफील्ड थोड़ा सा फिर भी चल जाएगा, खेलने के लिए इतना जैसा होना चाहिए वैसा आउटफील्ड नहीं है, फिर भी हम अच्छे से अच्छा ट्राई करेंगे कि कम से कम स्कोर पे हाल टीम को रुकाए। अपने टॉस जीता है, क्या अपना फैसला क्या लिया? बॉलिंग। अच्छा, कौन से ऐसे गेंदबाज है इसके ऊपर पूरा भरोसा है? गेंदबाज अल्हम्दुलिल्लाह सब अच्छे ही है, अक्षय है, इरफान है, अमित है, बाला दादा, एक्सपीरियंस है हमारे पास। बॉलिंग का अल्हम्दुलिल्लाह सब अच्छे ही बॉलर है हमारे पास, बैट्समैन भी अच्छे से अच्छा परफॉर्मेंस करने की कोशिश करेंगे और अपनी टीम को जीत। अपने कभी सीएससी हाल के सामने कभी खेला है क्रिकेट? सीएससी हाल के साथ हमारे दो मुकाबले हुए हैं, एक में उन्होंने जीता है, एक हमने जीता है। ये मैच आगे और टफ होएगा। ऑल द बेस्ट सिलफाटा खोपोली, अपने टॉस जीता है। तो चलिए हम चलते सीएससी हाल के कैप्टन के पास। अपने यहाँ पर आयोजन के कर्ताओं के द्वारा आप क्या बताएंगे सर जी? आयोजन नक्कीच खूपच चांगलं आहे आणि आम्ही पहिल्यांदा या स्पर्धामध्ये खेळतोय, तर प्रयत्न करू का क्वालिफाय करायचं। धन्यवाद, तुम्ही आज खूप लांबून आलात आणि ऑल द बेस्ट तुमच्या दोन्हीला टीम्सला आमच्या कॉमेंट्री बॉक्स तसंच आमच्या आयोजकांकडून। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, राजा माली को लगा था कि थोड़ी सी और अंदर आती है तो वाइड नहीं दी जाएगी, लेकिन अच्छा छोड़ा। आपको गेंदों को छोड़ना भी आना चाहिए, आप गेंदों को सिर्फ स्ट्रोक नहीं कर सकते, वाइड गेंदों को छोड़ना भी आना बहुत जरूरी। ओवर पिच गेंद और ये कमाल की फील्डिंग फॉरवर्ड कवर पर, और ऐसी ही अगर फील्डिंग चलती रही तो मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाले कुरवंडे टीम को कहीं ना कहीं संकट में ले जा सकती है टीम। अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर। यह आया इस ओवर का दूसरा चौका। इस चौके के प्रायोजक थे समृद्धि स्पोर्ट्स पाली। चार रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से उसे सिर्फ दिशा दी थी पॉइंट पर। उछाल था और उछाल के साथ इस गेंद को सम्मान दिया अमित ने। अमित अच्छे बल्लेबाज नजर आ रहे हैं। अच्छा बल्लेबाज वो नहीं है जो 3 गेंदों पर 3 छक्के लगाए, अच्छा बल्लेबाज वो भी है जो एक चौका जड़ने के बाद तुरंत स्ट्राइक को रोटेट करे, और यही किया अमित ने। 3 गेंदों का सामना किया, 5 पर खेल रहे हैं और टीम अब पहुंचे कुरवंडे 10 पर और 27 रनों की उनकी जरूरत। शॉर्ट पिच गेंद सफल होकर ऑन साइड पर थोड़ा सा अनऑर्थोडॉक्स खेले थे, गेंद फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर अच्छी फील्ड, और इसी के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे ढोकले एंड सन्स, और टोटल स्कोर आता हुआ 1 विकेट के नुकसान पर 11 रन। डीजे विशाल बड़े आए हैं पारी की दूसरी ओवर लेकर। स्ट्राइकर एंड पर अब पिंट्या जो कि 1 के नीचे योगदान पर खेल रहे। P2 की ये ओवर होने की वजह से दायरे के बाहर 3 खिलाड़ी, लॉन्ग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड विकेट। पहली गेंद 11 नंबर की जर्सी पहनकर तैयार विशाल बड़े। इस बार फुल टॉस था, सिली मिड ऑफ पर बढ़िया फील्डिंग, रन का मौका, लेकिन कहीं ना कहीं जो कि गेंदबाज थे वो
अपोजिट डायरेक्शन में खड़े थे। विकेटों के पीछे अगर आप रहते तो ये स्टंपिंग भी हो सकती थी, लेकिन जल्दबाजी हुई। सिंगल काफी तेजी के साथ पूरा किया। अच्छा तालमेल रनिंग बिटवीन द विकेट में अमित और पिंटिया द्वारा 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 दादा 12। दशरथ पाटिल इनका फेमस डायलॉग। पटकी हुई गेंद और मैं कहूंगा दंडित किया इसे अंपायर ने और वाइड। जो कि ग्राउंड के हमारे अंपायर हैं, उनका डिसीजन फाइनल रहेगा। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर। नासिर हुसैन की जर्सी नंबर 13 थी और कहीं ना कहीं अशुभ अंक माना जाता है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने कई लड़ाइयां अमावस्या के रात में की है, तो अशुभ शुभ हर एक का मानना है। वापसी करनी होगी गेंदबाजों को, विशाल बड़े को वापसी करनी होगी 1-2 विकेट दृष्टिकोण से अंबेघर के। ये अच्छी गेंद दायरे के बाहर खेलने का प्रयास हमेशा करते, इसलिए आगे रखी है गेंद। और अब ऐसा लग रहा है कि 1-2 बिंदी गेंदें आती है तो मैच में करवट रहेगी। 37 का पीछा करना है, स्कोर अब 13 पर आ चुका है। तो विकेट अगर गिरते हैं तो अंबेघर टीम हावी होगी, लेकिन कुरवंडी की साझेदारियां बनती हैं तो उनको आसान रहेगी जीत में। अच्छी गेंद, स्क्वायर कट किया है, गैप में गेंद, सुई में से धागा पिरोया काफी तेजी के साथ। गेंद किसी व्हाट्सएप मैसेज की तरह अपने चाहने वालों के फोन पर जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, स्वीपर कवर और डीप बैकवर्ड पॉइंट पर 4 रन दीजिए। के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर। चंदू शेट्टी की आवाज आपने सुनी। 1 साल में 100 क्रिकेट प्रतियोगिता करने का रिकॉर्ड उनके नाम पर है। शॉर्ट पिच गेंद, बढ़िया अपरकट, वीरेंद्र सहवाग स्टाइल। इस गेंद को सही नतीजे पर पहुंचाते हुए अमित ने 2 चौके मारे और एक ये तीसरा चौका उनके बल्ले से। डीजे गेंद को निकाल रहे हैं। रूम मिलता है तब लोग शॉट खेलते हैं और आपको रूम नहीं देना है बल्लेबाजों को ताकि वो हाथ खोले। तीसरा चौका अमित के बल्ले से इस इनिंग में। स्लोवर 1, कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ पर खेलने का प्रयास और गेंद कारपेट को गुदगुदी करती हुई राजा माली के हाथों में, लेकिन सिंगल लेने से राजा नहीं रोक पाए और इस सिंगल के साथ अमित पहुंचे अपने निजी 14 के योगदान पर और टीम पहुंची है कुरवंडे दूसरे इनिंग में 22 पर। 37 का लक्ष्य है, यानी कि और 15 रन जोड़ने होंगे। शफल होकर खेलने का प्रयास बल्लेबाज पिंटिया के शॉट्स अगर देखें तो शफल होकर खेल रहे हैं और अमित के शॉट्स देखें तो वो क्रीज की गहराई का इस्तेमाल कर खेल रहे हैं। और ये दूसरा ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद कुरवंडे टीम दूसरे इनिंग में 22 पर पहुंची है। 1 विकेट गिरा है और इस ओवर के प्रायोजक थे ढोकले ब्रदर्स 12-12 ट्रैवल कंपनी। अब पारी की तीसरी ओवर लेकर राजा माली आए हैं। अपनी व्यक्तिगत दूसरी और पारी की तीसरी ओवर बाएं हाथ से ओवर द विकेट सामने अमित। ओवर पिच गेंद, खेलने का प्रयास इनसाइड एज, गेंद शॉर्ट फाइन लेग पर गई। अच्छी फील्ड वहां पर विकेट कीपर द्वारा, लेकिन एक लेने से नहीं रोक पाए। सुनील मनोहर गावस्कर हमेशा कहते हैं सिंगल रन इज लाइक इक्विलेटर, वो ऑक्सीजन का काम करती है। छोटी सी दरार होती है सिंगल रन बहुत ही अहमियत लेती है। कई बार 99 पर आउट हुए सचिन तेंदुलकर नर्वस 19 का शिकार बने, लेकिन क्या कमाल की पारी खेली। तीसरे टेस्ट मुकाबले में ऋषभ पंत ने 97 रन जोड़े थे।
शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से इसे ऑन साइड पर मोड़ दिया था, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात है, सिंगल मिलेगा। लेकिन अब उनको पता है आप अफोर्ड कर सकते हैं सिंगल में, क्योंकि लक्ष्य अब थोड़ा सा नजदीक आता हुआ। टोटल स्कोर 24 पर, और सचिन रमेश तेंदुलकर का जन्मदिन भी 24 अप्रैल और उनकी शादी भी उन्होंने 24 तारीख को की थी अंजलि के साथ 1995 में। दो उनके बेटे सारा और अर्जुन। इस बार बहुत ही बढ़िया फ्लिक, चरणों में गेंद तो बाउंड्री के शरणों में गेंद, ये आया लंबा 6 अमित के बल्ले से। डीजे तीस पर पहुंचा है कुरवंडे का टोटल। 7 रनों की जरूरत इस बार, खेला था ऑन ड्राइव, अच्छा टाइमिंग नहीं, फिर भी सिंगल तो जरूर मिलेगा। और अब स्कोर जाता हुआ 30 पर। पहला विकेट जो कि गिरा था वो गिरा था देवेंद्र का 4 रनों पर, और उसके बाद कमाल की मैं कहूंगा दूसरे विकेट के लिए साझेदारी अमित और पिंटा के बीच, एक विनिंग साझेदारी हम कह सकते हैं। स्विच हिट करने का प्रयास, लेग 22 के स्वरूप में एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर 31 पर। अंबेकर 32 पर। अंबेकर टीम जैसे एक मजबूत टीम थी, ऐसा लग रहा था 50 क्रॉस तक वो अपना स्कोर ले जाएगी। लेकिन क्रिकेट है दोस्तों, कहीं ना कहीं आपका दिन नहीं होता, अगर आपका दिन नहीं होता तो आपका खेल भी अच्छा नहीं होता। लेकिन अंबेकर टीम में क्लास है, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। इनसाइड एज कैच की संभावना थी, लेकिन हाथों से छिटकती हुई गेंद शॉर्ट फाइन लेग पर सिंगल मिला, और सिंगल के साथ अब स्कोर धीरे धीरे से आगे बढ़ता हुआ 33 पर। और इस ओवर की भी समाप्ति हुई है, 3 ओवर का खेल हुआ है और 11 की करंट रन रेट के साथ स्कोर हुआ है 33 पर, और जीतने के लिए 12 गेंदों पर मात्र 4 रनों की जरूरत। इस ओवर के प्रायोजक थे काशीनाथ दादा तिड़के। डीजे 23 रन अमित बने हैं मॅन ऑफ द मॅच। याच्यानंतर शिलपांडा खोपोले आणि CSC हाल यांना मी आपले नियम सांगू इच्छितो। लाईन मध्ये जायचं आहे, लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे। जर लाईनअप नसेल तर 1 धावांची पेनल्टी दिली जाईल। जर अपशब्द उच्चारले ग्राउंडवर तर ग्राउंडचे आमचे अंपायर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देतील। थ्रो बॉलर असेल तर 6 धावांची पेनल्टी असेल। तारेला बॉल लागला आणि कॅच घेतली तर फलंदाज बाद दिला जाईल, परंतु जर त्या पोलाला बॉल लागला आणि कॅच घेतली तर फलंदाज बाद दिला जाणार नाही। आपल्याला धावून धावा काढाव्या लागतील, त्यानंतर आपल्याला रिप्ले नसेल। हा बाउंड्री, हा आणि सर्वांना नियम आपण सांगितलेले आहेत। आपण विजेत्याकडे वळूया। इस मैच के हीरो बने हैं कुरवंडे के एक धाकड़ बल्लेबाज अमित, और अच्छा सहयोग दिया उन्होंने।
सबमिट करायचे आहेत. दोन्हीला कॅप्टन्सला विनंती असेल. तसंच मैदानामध्ये बॉल पुरवायचे आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. चेंडू द्यायचे मॅचकडे. मैदानाकडे चेंडूची पुरवणी करायची आहे प्लीज. सुलेमान खान आणि शहानवाज धनसे दोघांची प्रारंभिक जोडी मैदानामध्ये येते. सोमजाई गावदेवी फल्याड आयोजित मनोस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपणास सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. dreamscricket.in यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहतोय घरी बसून. खूप सुंदर आयोजन आहे. वर्ष 8वं आहे या स्पर्धेचं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेजण जुळले आहोत. अर्थातच लाईव्ह टीम रोहित गोयंजी, परेश पालकर, कौशल्य पाटील आपण पाहतोय. लाईव्ह टीमच्या माध्यमातून मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधला हा जर का उल्लेख केला तर पहिल्या राऊंड मधला अंतिम सामना सिलफाटा खोपोली वर्सेस CSC हाल या दोघांच्या सामन्या. सिद्धिविलेवन परली ज्यावेळेला 4 ओव्हरचा खेळ संपेल तसंच वरवटण्यांचे जे दवाखान्यात आहेत त्यांना विनंती असेल की आपण टॉसच्या प्रक्रियेसाठी 4 ओव्हर संपल्यानंतर आपण यायचं आहे. धन्यवाद निलेश नाईक सर. आपण याच्या अगोदरच्या आपण पूर्ण सत्र निलेशजी नाईक सरांच्या हिंदीच्या आवाजामध्ये आपण ऐकलं. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सोमजाई गावदेवी फल्याड आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपण पाहतोय सिलफाटा खोपोली वर्सेस CSC हाल या संघांच्या माध्यमातून हा खेळ कशा पद्धतीने पुढे डेव्हलपिंग होत आहे, कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपले खेळाचं प्रत्युत्तर प्रतिस्पर्धी संघ दाखवत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सिलफाटा टीम खोपोलीने पहिली टॉस जिंकले, पहिली बॉलिंग स्वीकारले. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जर का उल्लेख केला तर CSC हाल संघाच्या बॅटरला मात्र इथं बॅटिंग करण्यासाठी पाचारण केलंय. आपण पाहतोय याच दरम्यान सोमजाई गावदेवी फल्याड आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण लॉंग ऑनच्या रिजनला एक फिल्डर क्षेत्ररक्षण तैनात आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेटच्या रिजनला आहे. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करावं लागेल दोन्ही टीमला, कारण खऱ्या अर्थाने आपण आउटफील्ड जर का पाहिली थोडीशी फास्ट आजच्या आउटफिल्डिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेचं उल्लेख 8वं वर्ष आणि त्या 8व्या वर्षामध्ये खूप सुंदर आयोजन आहे. एक आपण जर का पाहिलं तर विकेट किपरच्या साईडला स्लिप मध्ये आहेत, एक पॉइंट मध्ये आहेत, त्यानंतर कव्हरच्या रिजनला आहेत, एक मिड ऑफच्या रिजनला, एक मिड ऑनच्या रिजनला, त्यानंतर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड विकेटच्या रिजनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. याच दरम्यान गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते बाळा यांना टीम शिलफाटा खोपोलीकडून. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक. स्लोअर स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे, डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय दमदार षटकार. शहानवाज धनसे यांच्या बॅटिंग मधून आपण पाहिला आता पहिला स्फोटक येणारा षटकार. काय बॅटिंग करतायत शहानवाज धनसे. राईट मोर द विकेट. हो यावेळेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॉल. जोरदार अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी मात्र आमचे मुख्य अंपायर यावेळेला जर का पाहिलं तर उमेश खंडागळे यांच्याकडून कुठलाही इशारा येत नाहीये. आउट ऑफ द ऑफ स्टंप
ऑफ स्टंप वरती हा चेंडू मात्र बाळा याने टाकला होता. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेचं पूर्णपणे धनशे पूर्णपणे सरपूस समाचार घेत असताना राईट मोर द विकेट बाळा यांचं पुढचं चेंडू. फुल टॉच यावेळेला पाहत आहे तिथे मात्र डीप मिड विकेट रिजनला जातोय चेंडू. अगदी फबलिंग होते क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट होते. 3 क्षेत्ररक्षक आतापर्यंत आपण जर का उल्लेख केला तर चेंडूच्या खाली येत असताना रियान यांच्या माध्यमातून आपण चेंडू अडवताना पाहिलं. कॅप्टन आहेत, चांगल्या पद्धतीने त्यांनी कमेंटमेंट केली आहे. जास्तीत जास्त आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याची खेळ करू. यावेळेला आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये कुठलाही संपर्क येत नाहीये परफेक्ट. मात्र आपण सुलेमान खान आणि शहानवाज धनशे यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाते. सातत्याने आपण पाहतोय एकेरी धावेने धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात तब्बल 1 षटक मार्गस्थ फेकत असताना धावसंख्या 9 पर्यंत पाहायला मिळते. आपण पाहताय सिलफाटा खोपोली वर्सेस CSC हाल या संघांदरम्यान संघ हे दोन्हीले खेळतात. खोपोली विभागामधले दोन्हीले संघ आहेत. जवळपास दोघांकडे सुद्धा तितकी क्षमता आहे विजयाकडे जाण्याची. स्लोवर यावेळेला पाहताय सरळ बॅटने खेळले जातात. मात्र आपल्या फॉलो थ्रो मध्ये व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड आपण पाहतोय चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. अगदी दोन्हीला फलंदाजांनी ओळखलं. ही धाव आपल्याला चितेच्या चपलानेप्रमाणे पळायची आहे आणि तत्पूर्वी दोन्हीला फलंदाजांनी ही धाव पूर्ण करताना आपण पाहतोय. या एकेरी धावेने धावसंख्या आपण विचार केलं तर टीम CSC हाल संघाची पोहोचते ती म्हणजे 10 पर्यंत. लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in च्या माध्यमातून पाहिलं जाते. तमाम आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 10 रन ऑन बोर्ड टीम CSC हाल. चांगला फटका ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली. रिहान आतापर्यंत आपण पाहते स्वतः कॅप्टन आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की आम्ही 5 ओव्हर मध्ये प्रतिस्पर्धी टीम आपण CSC हालला 50 ते 51 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ओव्हर नंबर इथे जर का उल्लेख केलं बाळा यांचं 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावरती लागलाय. पाहायचं आहे सिलफाटा खोपोली जिंकतोय की CSC हाल जिंकतोय. पॉवर प्लेचं षटक जर का पाहिलं तर अतिशय फलंदाजांना एक मुभा असते मोठे फटकेबाजी खेळण्याची. मात्र ते मोठे फटकेबाजी आपण पाहिलं होतं. बॅटर शहानवाज धनशे यांच्या पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला होता. त्यानंतर रोखण्यामध्ये बॉलरला बाळा यांना यश आलं. अर्थातच पहिले षटक मार्गस्थ फेकत असताना सातत्याने मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जातंय. ओव्हर नंबर जर का दुसऱ्याचा जर का उल्लेख केलं तर अमित भिलारे यांच्याकडे कॅप्टनने दिले त्यांच्यावरती जिम्मेदारी. पाहायचं आहे टीम CSC हाल संघासमोर कशा पद्धतीची बॉलिंग हाताळत असताना आपण पाहतोय त्यांच्याकडून कशा पद्धतीने परफॉर्मन्स घडलं जातंय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळतात. काही फिल्डिंगची व्यूहरचना अगदी आपण पाहिलं तर 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड ऑन एक डीप मिड विकेट. यावेळेला चेंडू हवेमध्ये आउटफील्डच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर हा येतोय दमदार चौकार. अमित भिल्लारेच्या बॉलिंग वरती मात्र प्रति हल्ला चढवला जातोय आणि 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 1 धावसंख्येचा जर का उल्लेख केला तर पहिल्या बाळा यांच्या चेंडूवरती मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर अमित भिल्लारेच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केला जातोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर बराच आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक मात्र 22वा नेम यावेळी लागू होते. या 22व्या नेमानुसार धावसंख्या मात्र एकेरीने पुढे सरकते ती म्हणजे 16 पर्यंत. सातत्याने आपण पाहतोय विजय ढोकले असतील, काशीनाथ तिडके असतील आणि त्यांचे सगळे सहकारी खूप बिजी आहेत या स्पर्धेमध्ये. ओ शॉट ऑफ प्लेन डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. गगन भेदी गगन चुंबी हा येतोय बॅटर कडून दमदार षटकार.
आलं तर काय होईल, किंवा आमिर खान आणि सलमान खान एकत्र आलं तर काय होईल, किंवा अगदी मराठी चित्रपट दुसरी मधली आर्ची आणि परशा एकत्र आलं तर काय होईल. पिक्चर सुपर डुपर हिट होऊन जाईल. तसंच मात्र इथे सीएससी हाल या फलंदाजांकडून सुपर डुपर हिट कडे धावसंख्या पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 पर्यंत. शॉट प्लेन गगन भेदी गगन चुंबी बॅक टू बॅक दुसरा क्रॅकिंग शॉट विटार आपली जा ग्लॅमर शॉट षटकार. फलकावरती लागल्यात गोलंदाज अमित भिल्लारे यांच्या गोलंदाजीवरती प्रति हल्ला चढवला जातोय. कारण ज्या पद्धतीने आपण चेंडू हाताळत असताना पाहतोय राईट अप ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत. शॉट ऑफ लेंथ पुरेपूर या चेंडू मैदानामध्ये विकेट यावेळेला जर का क्रीज मध्ये जर का पाहिलं तर आपल्या माध्यमातून उपयोग करतात आणि त्याचा खरपूस समाचार बॅटर मात्र इथं शहानवाज धनशे यांच्या बॅट मधून पाहतोय. काय बॅटिंग केले शहानवाज धनशे आणि 3 षटकार लगावलेत, एक चौकार, 26 धावा वैयक्तिक खेळतायत. आपण पाहतोय ऑफ स्टंप वरती चेंडू पिच झाला होता, त्या चेंडूचा आपण पाठलाग करत असताना पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जातंय बॉलर अमित भिल्लारे यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 28 पर्यंत. राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. शॉट ऑफ लेन यावेळेला काय फटका आहे, कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून शतरक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. मात्र तिथे आउटफील्ड स्लो पाहतोय. त्या माध्यमातून आता मात्र इथे दोन्हीला फलंदाजांमध्ये वेळ होतो 2 धावा घेण्याच्या आणि दुहेरी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 30 पर्यंत. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. सुलेमान खान आणि शहानवाज धनसे दोघांची जोडी मैदानामध्ये आहे. अमित भिल्लारे यांच्या बॉलरचा जर का उल्लेख केलं तर त्या बॉलरला मात्र स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती इथे निर्धाव चेंडू विकेट काढावे लागतील. फुल टॉच पण यावेळेला मात्र पाहतोय शॉर्ट मिड विकेट रिझन, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. खेळच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात 34. आतापर्यंत कुठलाही विकेट गमावला नाहीये टीम सीएससी हालचा उल्लेख करावा लागेल. काय बॅटिंग करतायत. अर्थातच सुलेमान खान यांना जास्त संधी मिळाली नाहीये खेळण्यासाठी फटके, पण शहानवाज धनसे यांच्या बॅटिंग मधून जर का पाहिलात तर अफलातून कामगिरी होते आणि अद्याप जर का सीएससी हाल संघाची चांगली सुरुवात या मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण उल्लेख करावा लागेल टीम दोन्हीला सिलफाटा खोपोली एकीकडे सीएससी हाल एकाच विभागामधले दोन्हीले संघ आहेत, पण एकाच विभागामधले दोन्हीले संघ असताना सुद्धा गोलंदाजांवरती प्रति हल्ला चढवला जातोय, गोलंदाजांवरती आक्रमण चढवला जातोय, गोलंदाजांवरती स्फोटक फलंदाजी करत असताना पूर्णपणे सीएससी हाल टीमचे दोन्ही सलामीवीर सुलेमान खान आणि त्यांच्या समवेत आलेला सहकारी फलंदाज शहानवाज धनसे. अगदी आपण बॉलिंग अनालिसिस पाहिलं, बाला यांनी पहिलं षटक हाताळलं, फक्त 11 धावा खर्च केल्या बाला यांच्या बॉलिंग माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर अमित भिल्लारे या बॉलरला आमंत्रण केलं, त्यानंतर थोडीशी खराब स्थितीमध्ये संघाला घेऊन जातोय टीम. आपण जर का उल्लेख केला सिलफाटा खोपोली संघाचं तर मात्र थोडीशी बॅकफूट वरती जाते. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. येणारे आता आपण जर का उल्लेख केलं तर तिसऱ्या षटकाचं यावेळेस सुरुवात होते. बाला याने पहिलं षटक काय हाताळलं होतं पॉवर प्ले मध्ये, काय चेंडू टाकले होते स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती. अगदी आपण बाला यांचं जर का विश्लेषण केलं, अगदी सिनियर खेळाडू दिसतात क्रीडांगणामध्ये. जर का पाहिलं तर अनुभव आहे त्यांच्याकडे. खोपोली सिलफाटा यांच्याकडून जर का उल्लेख करावा लागेल, त्यांच्या शरीरयष्टीकडे आपण पाहून ओळखू शकतो. बराच क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाच्या जोरावरती त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये केवळ फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या.
हो, यॉर्क चेंडू होता, बॅकफूट वरती जातात फलंदाज, जागा बनवलं जात आहे आतापर्यंत मिड ऑनच्या रिझनला मात्र स्वतः कॅप्टन, यावेळेला मात्र रिहान चेंडूच्या खाली येत आहेत. ह्या एकेरी धावेने धावसंख्या पुनश्च एक धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 पर्यंत. रिहान यांना आपण पाहतोय अगदी मिड विकेट रिजनला स्वतः कॅप्टन आहेत, स्वतःवरती खूप मोठी जिम्मेदारी आहे रिहान यांच्यावरती. कशा पद्धतीने रिहान आपल्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांवरती जो भरोसा दिलाय तो कशा पद्धतीने बाळा सिद्ध चांगल्या पद्धतीने करतायत. यावेळेला पाहताय फुल टॉस बॉल, शतरक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, मात्र अंतिम क्षणापर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय दमदार चौकार. अर्थातच सूरज डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून आपण गाणी ऐकतोय. वैविध्यपूर्ण कामगिरी मात्र इथे करावी लागेल बॉलरला. जोरदार अपील, लेग बिफोर विकेटची अपील मध्ये आत्मविश्वास, बराचसा बाहेर निघणारा चेंडू पंच आपल्या समोर इशारा करत असताना आपण पाहतोय. बाळा यांचा पण उल्लेख करावं लागेल. जोरदार अपील होती या चेंडूवरती, मात्र सेफ झोन मध्ये फलंदाज या क्रीज मध्ये आहेत. 40 धावा धाव फलकावरती लागल्यात. 4-0 आतापर्यंत कुठलाही गडी बाद झाला नाही टीम CSC हाल या संघाचं. कारण सिलफाटा खोपोलीच्या गोलंदाजांवरती आपण अमित यांचा उल्लेख केला तर अमित याने तब्बल 23 धावा खर्च केल्या. मी म्हणेल बाळा यांचं पहिलं षटक बॅलन्स राहील आणि आता मात्र सुद्धा चांगली कामगिरी बाळा यांच्या माध्यमातून इथे या मैदानामध्ये घडते. बाळा सावंत, ओ स्टँड अँड डिलिव्हरी, क्रॅकिंग शॉट, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सलमान खान मात्र मी मगाशी म्हटलो की एकाच चित्रपटामध्ये सलमान खान आणि आमिर खान एकत्र आले तर का होईल, किंवा आमिर खान आणि त्या समवेत सलमान खान एकत्र आले तर का होईल. मात्र इथे सुलेमान खान मात्र एकत्र येऊन त्यांच्या संघाला सुनिश्चित संख्येपर्यंत खेचून नेण्याचं काम या स्पर्धेमध्ये टीम CSC हाल करते. धावफलकाचा उल्लेख मात्र केलं तर धावसंख्या पोहोचते 46 या संख्येपर्यंत. 46 धावसंख्या आपण पाहतोय. बाळा सावंत यांच्या माध्यमातून बॉलिंग करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलर, यावेळेला बॉलर सज्ज आहेत पुन्हा एकदा. स्टँड अँड डिलिव्हरी, बॅक टू बॅक ट्रॅकिंग शॉट, विटार आपलीजा षटकार. बावन्न धावा आपण पाहतोय आणि 52 धावांची पार्टनरशिप शहा नवाज धनसे आणि सुलेमान खान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल बाळा सावंत यांच्या बॉलिंग वरती सुद्धा आक्रमण चढवलं जात आहे आणि आक्रमण पवित्र हाच तुम्हाला एक विजयाकडे घेऊन जात असतो. धावसंख्या पोहोचते 52 पर्यंत. आमचे डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय त्यांची पूर्ण पॅनल इथे येत असताना खूप सुंदर गाणं. यावेळेला बॅकफूट वरती जाऊन मोठा पूल करण्याचा प्रयत्न, पूल आणि अनसक्सेसफुल. फलंदाज पहिला मोहरा टीम CSC हालचा जातोय.
आपण पाहतोय डीजे ऑपरेटर सूरज यांना थोडीशी विश्रांती देत असताना नवीन डीजे ऑपरेटर जॉईन झालेत. वेलकम. अतिशय सुंदर संगीतमय या स्पर्धेमध्ये विविध संगीत आम्हाला ऐकायला मिळतात. खूप सुंदर आपण डीजे ऑपरेटिंग करताय. सातत्याने त्यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. या स्पर्धेमध्ये खूप सुंदर सुंदर संगीत आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकत असताना धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे आमचे सहकारी गुणलेखक आम्हाला कळवतात 56 लॉस ऑफ 1 विकेट. पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये आपण पाहतो कुठलाही संपर्क होत नाहीये. अगदी आपण मनसूर यांचा उल्लेख करावा लागेल. बाद झालेल्या फलंदाज जर का आपण उल्लेख केलं तर बाद होणारे फलंदाज सुलेमान खान आपण पाहतोय. बाद होऊन चांगल्या पद्धतीने 2 षटकार सुलेमान खान यांच्या बॅट मधून पाहिलं. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट अक्षय पवार. स्लोवर आणि यावेळेला मात्र खरपूस समाचार. चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. हे आहे डीजे ऑपरेटर सूरज आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग केली जाते. खूप सुंदर पद आलेत ते आपण पाहतोय डीजे यांच्या संगीतांमधून सुद्धा. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात सातत्याने 62 म्हणजे 62 धावा. 1 विकेट गेलाय. 62 ऑन बोर्ड. 1 विकेट आतापर्यंत टीम CSC हाल संघाने गमावलाय. ड्रीम्सक्रिकेट.in यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. सह्याद्रीचा हा रांगा, या सह्याद्रीच्या रांगेच्या पायथ्याखाली जो सामना आतापर्यंत पहिला सत्रामध्ये जर का उल्लेख केला तर सिद्धू 11 परली संघ आणि तुंगारली लोणावला संघ हा संघ खेळत असताना सिद्धू 11 परलीच्या खेळाडूने यावेळेला अनिल कोहलीने कॅप्टनने काय खेळ दाखवलं आणि सिद्धू 11 परली संघ एक विजयाकडे वाटचाल केली. व्हॉट अ परफॉर्मन्स अनिल कोहली यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि सिद्धू 11 परली संघाने एक विजयाकडे वाटचाल केली. मी विनंती करतो सिद्धू 11 परली आणि समवेत टीम वरवटने दोरकानात यांना टॉसच्या आमंत्रणासाठी. मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय. विकेट किपर आपण पाहतोय सँडी यांना अगदी रुमालाचा पुरेपूर वापर आपण मास पाहतोय. कारण खऱ्या अर्थाने सुरेख विकेट किपिंग सँडी यांच्या माध्यमातून पाहतोय. खूप लेजंड क्रिकेटर मी टीम सिलफाटा खोपोली यांच्याकडे पाहतोय. काय फटका आहे. चेंडू उडवलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. काय संगीत वाजवतात पदे आले ते आपण सातत्याने त्यांचा उल्लेख करावं. आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा ऐकावं लागेल. आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी सुद्धा त्यांना दाद दिले. खूप सुंदर संगीत मग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण गाणी ऐकत आहोत. धावसंख्या मात्र इथे 4 पुढे सरकते. 4 धावसंख्या मात्र इथे थोडासा बदल स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतोय. 66 पर्यंत 1 विकेट टीम CSC हालने गमावलंय. सिलफाटा खोपोलीकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे CSC हाल या संघाला सुद्धा माहिती आहे आम्हाला सुद्धा चांगल्या धावा बनवाव्या लागतील या मैदानावरती. काहीसं फिल्डिंगचा आपण व्यूहरचना जर का पाहिली तर बदलत असताना बॉलरला मात्र अक्षय पवार यांच्यावरती पूर्णपणे आक्रमण चढवला जातोय. अक्षय पवार यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 यावेळेला मार्गस्थ फेकत असताना अक्षय पवार यांच्याकडे सुद्धा टीम सिलफाटा खोपोली रिहान यांचं लक्ष वेधले पूर्ण. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. शॉट ऑफ लेंड आपण पाहतोय. खरपूस समाचार घेतला नाहीये. पंचांचा इशारा मात्र इथे येतोय. ओव्हर नंबर 4 संपली जाते. 4 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे सरकतोय. ते म्हणजे अर्थातच 66 पर्यंत. आपण पाहिलं तर मगाच्या सामन्यामध्ये अगदी टीम वरवटने नागोटने काय खेळ केलं होतं आणि तत्पूर्वी आपण विजयाकडे जर का विचारले धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते 66 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत सहनवाज धनसे लाजवाब परफॉर्मन्स ठेवले त्याने. कारण तब्बल त्यांच्या बॅटिंग मधून जर का आपण षटकार पाहिलं तर
36 वैयक्तिक धावेंवरती खेळतात, 36 नॉट आउट वरती आतापर्यंत खेळतात. टीम सिलफाटा खोपोलीची मात्र डोकीदुखी त्यांच्या माध्यमातून वाढली असणार, कारण ज्या पद्धतीने धनशेनची बॅटिंग चालू आहे, लाजवाब परफॉर्मन्स त्यांच्या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ओव्हर नंबर मात्र इथं 5वी मार्गस्थ फेकत असताना इरफान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इरफान अगदी नाजिम गुल्ले यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल, गुजरात मधून बिलॉंग करतात. काय त्यांच्या माध्यमातून आउट ऑफ द ऑफ स्टंप व्हेरिएशन, यॉर्कर चेंडू, चांगल्या पद्धतीने फिरकी गोलंदाज त्यांना उल्लेख करावा लागेल त्यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये. धावसंख्या मात्र 66, लॉस ऑफ 1 विकेटच्या मोबदल्यात टीम सीएससी हाल संघ पोहोचतोय. हो बघा, जोरदार अपील आणि पंचांनी मात्र फिंगर अप. 36 धावांवरती वैयक्तिक खेळून बाद होतोय शहानवाज धनसे. वॉट परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय परफॉर्मन्स खेळलेत, अर्थातच स्टँड अँड डिलिव्हरी, काय फटके त्यांच्या बॅट मधून, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. ओव्हर नंबर मात्र इथे 5वं मार्गस्थ फेकत असताना धावसंख्या मात्र स्थगित आहे. आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात 66 पर्यंत मजल मारले. टीम हाल या संघाने 2 विकेट मात्र इथे गमावलेत. वरवटणे टीमचा कॅप्टन इथं आलेला आहे. परली टीम सिद्धू 11 परली, आपल्याला लास्ट कॉल असेल आयोजकांकडून. सातत्याने आयोजकांकडून आपल्याला सूचना पोहोचवल्या जात आहेत. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. शॉर्ट ऑफ प्लेन, बॉल उडवलाय, काय हवेमध्ये खेळलात, हवाई फायर. हा येतोय दमदार षटकार. बॅटर हार्दिक यांच्या बॅट मधून अगदी कोरोनाने ग्रासलं होतं पूर्ण जगाला, आणि त्या कोरोनामधून आपण सगळेजण सुखरूप आहोत आपण पाहतोय. मात्र इथे धावसंख्येने मात्र 6 पुढे सरकते टीम हाल या संघाची. 72 पर्यंत 92 धावांचं इथे आपण पाहतोय हायेस्ट स्कोर टीम बीसीसी परली च आपण पाहिलं. हो, यावेळेला मात्र चेंडू मात्र बराचसा बाहेर. पंच उमेश खंडांगळे यांचा इशारा येतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. बराचसा बाहेरचा चेंडू मात्र गोलंदाज इरफान यांच्या माध्यमातून पाहिला तर वाईटचा इशारा आणि वाईटच्या निश्चित धाव फलक एकेरीने पुढे सरकते आणि धावसंख्या मात्र 73 पर्यंत मजल मारते. काय परफॉर्मन्स बॅटरने मात्र केले टीम हाल यांच्या बॅटिंग कडून. शॉर्ट ऑफ प्लेन, यावेळेला मात्र चांगला फटका आहे. डीप मिड विकेट रिजनला मात्र शतरक्षक बीट होतात. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. विजय दादा, आपल्या शुभ हस्ते टॉर्च करून घ्यायचंय. आपण पाहतोय सिद्धू 11 परली आणि वरवटणे नागोटणेचे अनिल कोहली इथे हजर राहिले. राईट टर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन जातील. चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये लॉंग ऑफ रिजनला चेंडू अडवला जातो क्षेत्ररक्षकांकडून. फलंदाज बाद. जी ऑपरेटिंग आपण चांगली ऐकते. आपण पाहतोय धाव फलकाचा उल्लेख केला तर धावसंख्या मात्र स्थगित. मात्र आता मात्र गोलंदाजांना इरफान यांच्या गोलंदाजीने मात्र चांगलं रंग या मैदानामध्ये उधळत असताना आपण पाहतो विकेट जातोय. धावसंख्या मात्र 77 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मनुस्मृती ट्रॉफीज 2021 सीझन
8 मध्ये यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन जातील. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ फेकत असताना चांगल्या पद्धतीने इरफान याने स्लॉगिंग ओव्हर हाताळले. कारण इरफानला माहिती आहे रिहानने माझ्याकडे चेंडू दिलाय आणि रिहानला मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि रिहानचं पूर्णपणे कौतुक करावं लागेल ज्या इरफानकडे चेंडू दिल्यानंतर स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती चांगल्या पद्धतीने स्वतःचं पार्टनरशिप मध्ये उल्लेख केलं तर मगाशी सुलेमान खान आणि शहानवाज धनशे आणि चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड केली होती आणि त्या बिल्डला मात्र इथे माघारी धाडले. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 77 पर्यंत स्थगित. गोलंदाज इरफान वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून अंतिम षटक हाताळतोय. हो बराचसा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना ओव्हर नंबर 5 संपते. 5 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 77 आणि 78 रनाचं टार्गेट ठेवलंय टीम सिलफाटा खोपोली संघासमोर. डीजे विजय दादा आपण त्यांच्या माध्यमातून तसंच सूरज हेअरस्टाईल सुद्धा पाहतोय. काय सुंदर आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा गाण्यांची मेजवानी सुद्धा आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला मिळते. पण याच वेळेला सिद्धू 11 परली जे अनिल कोळी आणि वरवटणे नागोटणे यांच्या समवेत टॉस झाला आणि टॉस जिंकलाय. पहिलं वरवटणे टीमने नागोटणे टीमने आणि आपला निर्णय कळवायचा आहे. डीजे अनिकेत
टॉस में फेरबदल अभी सभी को लेके चलता हूँ अपनी राष्ट्रीय भाषा में। इस वक्त आप दोपहर के सत्र में सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है। सिलफला खोपोली बनाम सीएससी हाल के बीच में मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। जो पहला टॉस जीत के सिलफाटा खोपोली ने अपना टॉस जीतने के बाद पहला फील्डिंग का निर्णय लिया और फील्डिंग करते हुए टीम सीएससी हाल के जो बल्लेबाजों की अगर स्थिति की अगर यहाँ पर बात किया जाए तो टीम अपोजिट लक्ष्य रखा है 79 रनों का। तो प्रति ओवर औसत यहाँ पर 15.6 के प्रति ओवर के औसत से रन इस वक्त बल्लेबाज टीम करने वाली सिलफाटा खोपोली को भटूरने होंगे। तो पहली ओवर इस वक्त पावर 78 रन बनाने हैं। तो गेंदबाजी इस वक्त अड़ीप मुकड़ी के हाथों में। स्लोवर गेंद को पीछा किया, लाजवाब कवर के ऊपर से वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। व्हाट अ शॉट। और टीम को इस वक्त सिलफाटा खोपोली को एक सुनिश्चित स्थिति पर यहाँ पर लेके जाने की कोशिश बल्लेबाजों की इस वक्त नजर आ रही है। अगर हम रियान जो कैप्टन की बात करें सिलफाटा खोपोली को, जब हमने इंटरव्यू लिया था रियान का तो रियान ने बताया था कि हम 55 या 60 रन तक रोकेंगे टीम सीएससी हाल को। लेकिन इस वक्त बल्लेबाजों को धुआंधार बल्लेबाजी करनी होगी इस मैदान के अंदर। इस वक्त पहला ओवर यानी कि पावर प्ले में पावर तोड़ बल्लेबाजी बल्लेबाजों को करनी होगी इस मैदान के अंदर। सोमजाई गावदेवी फल्यान ऑर्गेनाइजर बाय मनोस्मृति ट्रॉफीज 2021 में तमाम दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है। लाजवाब इस मैच को आप इसके बाद में जो हाई वोल्टेज होने वाला मुकाबला आप देख सकते हो। दूसरे राउंड का पहला मुकाबला सिद्धू 11 परली यानी कि अनिल कोहली के कैप्टनशिप में, और सामने वाली टीम की अगर बात करें तो वरवटने टीम जो लाजवाब परफॉर्मेंस नजर आए वरवटने टीम के खिलाड़ियों के माध्यम से। तो गेंदों की अगर बात करें तो पहली गेंद हडीप के हाथों से यहाँ पर डाली थी, लेकिन पहली गेंद के ऊपर अमित ने पूरी तरीके से अपना तजुर्बा अपना खेल का परफॉर्मेंस इस मैदान के अंदर अच्छा दिखलाया। इस बार देखिए लेग स्टंप पर गेंद थी, उछाल गेंद ने प्राप्त किया। और आज के अगर शाहनवाज धनसे की बात करें लाजवाब परफॉर्मेंस 36 रन व्यक्तिगत रन बनाए आज विकेट कीपर के जरिए नजर आए। अगर हम हाडिप की बात करें हनीफ धनसे की बात करें यहाँ इस वक्त गेंद को उठा के खिला 30 यार्ड सर्कल के बाहर। उस वक्त डीप मिड विकेट रीजन थोड़ी सी फील्डिंग में फबलिंग नजर आती हुई, लेकिन रन इन द बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में अमित और साथ ही बल्लेबाज बाला सावंत के माध्यम से इस वक्त शानदार नजर आई। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचता हुआ 6 रन बिना कोई विकेटों के नुकसान पर रन संख्या नजर आ रही है। मैंने पहले कहा था कि 15.6 प्रति ओवर के औसत से रन बनाने टीम सिलफाटा खोपोली को। हम रेहान की बात करें जो कैप्टनशिप कर रहे हैं, लाजवाब उनके गेंदबाजों ने आखिरी गेंदबाजों ने रन बचाए थे। अगर गेंदबाजों की बात किया जाए इरफान की लाजवाब 11 रन देके 2 विकेट चटकाए थे। स्लोवर गेंद, वाह देखिए क्या गेंदबाजी यहाँ पर पूरी तरीके से बल्लेबाजों को हाथ खोलकर पूरी तरीके से यहाँ पर मौका नहीं दे रहे शॉट खेलने का। शरीर से टकराती हुई गेंद और 30 यार्ड सर्कल में ही गेंद ट्रैवल होती हुई शानदार गेंदबाजी, लेकिन 1 रन के साथ इस वक्त स्कोर में इजाफा नजर आता हुआ। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचता हुआ हमारे स्कोरर जी बताते हुए 7 रन बिना कोई विकेटों के नुकसान पर रन संख्या इस वक्त नजर आती हुई टीम सिलफाटा खोपोली की। इस वक्त डांसिंग द डाउन शॉट, लेकिन बैकफुट पर जाकर आखिरी मोमेंट पे मन बनाया था बल्लेबाजों ने, और 1 रन के साथ हमारे सहयोगी हमारे स्कोरर जी एक इस बार धीरे धीरे हौले हौले इस वक्त रन संख्या आगे जा पहुंचता हुआ 8 रन बिना कोई विकेटों के नुकसान पर। बाला सावंत की अगर नॉन स्ट्राइक एंड बल्लेबाजों की बात किया जाए, एक्सपीरियंस है उनके पास,
इस बार क्या शॉट, गेंद को उठा के खेल दिया। इट इज अ वंडरफुल सक्सेसफुल गेंद, 6 रनों के लिए फरार। अमित चव्हाण, एक अर्जंट यायचं एक महत्वपूर्ण सूचना आहे। मंगेश चव्हाण आणि उमेश खंडागले अर्जंट यायचं, 1 मिनिट मॅच थांबवायचे। ओके ओके झालं, ओके थँक्यू। काशीनाथ दादा तिडके, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। हो, काय बॉल आहे। फुल टॉच बॉल, खरपूस समाचार। मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे धाव संख्या मात्र इथे पोहोचते। 17 रन। इजाज गेंदबाजी इस वक्त दूसरे नंबर पर आहे। इजाज के ऊपर दारोमदार जिम्मेदारी कैप्टन ने थमाई है। तो इसी बीच अगली गेंद इजाज की, राइट ओवर द विकेट। इस बार गेंद को उठा के खेल दिया है 6 रन के लिए। और शॉट, लंबा छक्का दागा बल्लेबाज बाला सावंत के बल्ले से। बल्लेबाजों के द्वारा बाला सावंत हो या अमित भिलारे हो, ये प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर अपना दमखम और अपना पूरी तरीके से अपना खेल का प्रदर्शन शानदार तरीके से नजर आ रहा है। जो प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आई है और टीम को पता है, टीम सिलफाटा खोपोली को हमको बड़े शॉट दागने होंगे, हमको बड़े शॉट खेलने होंगे। और पूरी तरीके से बल्लेबाज बाला सावंत के बल्ले से ये आया नंबर 6। इस बार गेंद का पीछा किया, लेकिन भाग्य का साथ मिला आउटफील्ड में। लेकिन एक ही रन, इस एक रन के साथ सिलफाटा खोपोली का स्कोर जा पहुंचता हुआ हमारे स्कोरर जी बताते हुए 24 रन। एक अभी तक कोई भी विकेट इस वक्त
गिरी नहीं है, लाजवाब बल्लेबाजी नजर आ रही है बल्लेबाजों के द्वारा, यानी कि इजाज के गेंदबाजों के ऊपर आक्रमण किया था बाला सावंत ने इसी बीच। राइट मोर द विकेट, अगली गेंद इस बार देखिए अच्छा गेंद, लेकिन आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद। बहुत ही बात किया जाए तो ओवर नंबर दूसरा समाप्त हो चुका है। इस 2 ओवर के खेल के समाप्ति के बाद यहाँ पर स्कोर 24 लॉस ऑफ, बिना कोई विकेटों के नुकसान पर रन संख्या नजर आ रही है। जैसे मैंने कहा था कि प्रति ओवर 15.5 के प्रति ओवर के औसत से रन बनाने हैं। काशीनाथ दादा तिडके आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सुधीर भोय आपणास विनंती आहे, जे कॅप्टन आहेत सुधीरजी आपणास विनंती आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। आयोजकांची आपण भेट घ्यायची आहे। मॅच कडे वळतोय, धावसंख्या पोहोचते 2 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर 24 धावा 24। कुठलाही गडी आता मात्र बाद झाला नाहीये। काय बॅटिंग करत असते दुसऱ्या नंबरवरती इजाज यांना बोलवलं गेलं, इजाज यांनी कमबॅक केलंय या मॅच मध्ये। मात्र बाळा सावंत यांच्या बॅटिंग मधून जो षटकार लगावला होता, लाजवाब बाळा सावंत यांच्या बॅटिंग मधून आपण तो षटकार पाहिला। नॉन स्ट्राइक एंडचे फलंदाज अमित भिल्लारे यांच्या माध्यमातून आपण बॅटिंग पाहिली। चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल। धावसंख्या मात्र 78 धावांचं पाठलाग करायचंय। ओव्हर नंबर 3 मार्गस्थ फेकत असताना बॉलर शाहनवाज धनसे बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बदल, 3ऱ्या नंबर वरती बॉलिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत। राऊंड द विकेट, यावेळेला चांगला फटका हवेमध्ये उडवलाय बॉल, मात्र सीमारेषेच्या पलीकडे दे धक्का आणि हा घे छक्का। धावा धाव फलकावरती लागलात, मात्र ऑन फायर अमित भिल्लारे या मैदानामध्ये बॅटिंग करतोय। विजयासाठी टार्गेट आहे 78 रनाचं। काय बॅटिंग करतायत, एकीकडे बाळा सावंत आणि एकीकडे अमित आहेत। दोन्हीही जोडी प्रारंभीत आले आणि या मैदानामध्ये स्वतःचा आत्मविश्वास वाढवतायत। राऊंड द विकेट, शॉट ऑफ प्ले, खरपूस समाचार, बॅक टू बॅक हा दुसरा येतोय षटकार। माध्यमातून आपण डीजे ऑपरेटिंग पाहताय, काय सुंदर गाणी वाजवतात, सातत्याने पद आले ते त्यांच्यामध्ये पाहतोय। अजून विजयासाठी आव्हान आहे, जर का आपण विचार केला तर धावसंख्येचं आलेख 35 रनाची आवश्यकता आहे टीम सिलफाटा खोपोली संघाला विजयासाठी। ओव्हर नंबर इथे मात्र 3री मार्गस्थ फेकत असताना गोलंदाजांवरती प्रति हल्ला चढवला जातोय, गोलंदाजांवरती आक्रमण केला जातोय। स्पीडअप घ्यायचंय पंच, धावसंख्या आपण पाहतोय टोटल
43 अजून सुद्धा विजयाचं जर का लक्ष पाहिलं तर 35 रनाची आवश्यकता आहे. टीम आमच्या समवेत अनेक मान्यवर जुळले गेलेत. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनुस्मृती ट्रॉफीज 2021 सीझन 8 वर्ष 8वं आपण पाहतोय. गोलंदाजांवरती मात्र आतापर्यंत शहानवाज धनशे यांनी जो 36 रनाची स्वतःनी वैयक्तिक खेळी केली होती, मात्र शहानवाज धनशे यांच्या गोलंदाजांवरती सुद्धा आक्रमण या मैदानामध्ये बॅटर अमित यांच्या माध्यमातून पाहतोय. धाव संख्या मात्र 43 वरती स्थगित आहे. विजयासाठी अजून सुद्धा टीम सिलफाटा खोपोलीला हव्यात 35 धावा, 35 रन अजून सुद्धा विजयासाठी हव्यात. काय फटका आहे, हवेच्या दिशेने चेंडू, गगनभेदी गगनचुंबी षटकार. तीन चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत. ओहो, यावेळेला काय फटका, जोरदार टाळ्या, हृदयाचे ठोके मात्र आता टीम सीएससी ती म्हणजेच 55 पर्यंत 55 ओव्हर नंबर इथे संपते. ती म्हणजे 3 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर 55 धावा लागल्या धाव फलकावरती. काय खेळ मात्र या मैदानामध्ये अमित भिल्लारे या बॅटिंग मधून पाहतोय. येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि विजयासाठी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला लक्ष असेल 23 रनाचं. कोण जिंकणार कोण हारणार, एकीकडे सिलफाटा खोपोली की सीएससी हाल संघ विजयाकडे वाटचाल करतोय. सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय. येणारे चेंडू शैलेशजी ढोकळे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. काशीनाथदादा तिडके आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या स्पर्धेला खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. इनसाइड एज लगी है, शॉट फाइन लेग पर गेंद. 30 रनों की जरूरत है 12 गेंदों पर. अब समीकरण चेंज होता हुआ 11 गेंदें और हर एक गेंद के ऊपर 2 रन. 22 की जरूरत है. सीएससी हाल बनाम सिलफाटा खोपोली के बीच ये मुकाबला. अब गेंदबाजी चल रही है सीएससी हाल की और बचाने होंगे उनको 22 रन. शॉर्ट पिच गेंद, गैप में गेंद होगी. ये ऐसा लग रहा है लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. दीजिए रन जोड़े हैं और 78 रनों का टारगेट सेट किया है. 11 गेंदों पर 22 रनों की जरूरत थी और चौका आया. अब 10 गेंदें और अब 18 रनों की जरूरत. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती और कुछ किए बिना इस क्रिकेट की दुनिया में किसी की जय जयकार नहीं होती. क्या वो बनेंगे युवराज सिंह और मोहम्मद कैफ की तरह? इंग्लैंड को हराया था इसी जोड़ी ने, लेकिन ऐसा लग रहा है ये तो सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. अमित भिलारे और अमित खेल रहे हैं 41 रनों पर. ओवर पिच गेंद लॉफ्ट किया था, लोअर फुल टॉस में कन्वर्ट, गेट मिड विकेट पर जाती हुई तेजी के साथ दूसरे रन की मांग और देखते देखते दूसरा रन भी पूरा. चुरा लिया है तुमने जो दिल को, किसी की आंखों में से सूरमा चुराने वाली बात. और क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में क्रिस गेल ने सबसे लंबे छक्के जरूर दागे हैं
लेकिन कभी भी अपने जीवन काल में उन्होंने ट्रिपल या 4 रन दौड़कर नहीं पूरे किए। इस बार ओवर पिच और एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये गेंद जाएगी दर्शक दीर्घाओं में और ये 6 रन के साथ अपने मनोबल को प्रस्थापित करते हुए बल्लेबाज अमित भिलारी। डीजे वो साउंड थोड़ा वहां पर। अमित 49 पर खेल रहे हैं। अच्छी स्लो ओवर 1 छक्का खाने के बाद मानो वापसी की है। अब इस ओवर की गेंदें बची हैं, आखिरी गेंद शेष। ओवर पिच गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक टिप्पा गेंद मैदान के बाहर। दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। सराहनीय कवर ड्राइव और आखिरी गेंद पर ये शानदार संजीवनी चौका। इस चौके के प्रायोजक थे ढोकले ब्रदर्स 12-12 टूर्स एंड ट्रेवल्स। अब 6 गेंदों में कितने रनों की जरूरत? 6 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत। डीजे अपना अर्धशतक इस 4 रनों के साथ पूरा किया है। अमित भिलारी के लिए तालियां बजनी चाहिए। इस प्रतियोगिता की दूसरी हाफ सेंचुरी। अर्धशतक है, शतक है आधा, लेकिन क्या समा है अमित ने बांधा। 6 गेंदें 6 रनों की जरूरत। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट आर्म पुल और सक्सेसफुल, पावरफुल, ब्यूटीफुल और 5 गेंदें बाकी रहकर और 10 विकेट से इनिंग में 6 शानदार सिक्सर शामिल है और 2 शानदार चौके शामिल है। हालांकि पहले बल्लेबाजी की है CSC हाल टीम ने और अच्छा मैं कहूंगा इस पिच पर 77 रनों का टोटल रखा था, लेकिन शिलफाटा